Cancer Healer Center, a new beginning. अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्याच्या विभागाला अधिक निधी, दादांची राष्ट्रवादी दुसऱ्या तर शिंदेची शिवसेना तिसऱ्या नंबरवर. निधी वाटपात समतोल नसल्यानं धुसफूस पाडण्याची चिन्ह. अर्थसंकल्पात एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेमध्ये ₹0 तरतूद, आनंदाचा शिधा, वयोश्री, तीर्थदर्शन आणि शिवभोजन योजनांना निधीच नाही. शिंदेच्या योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप. शिंदेच्या योजनांना कात्री नाही तर योजना संपवल्या. वडेट्टीवार आणि राऊतांचा अजितदादा गटासह भाजपवर निशाणा, तर अद्याप पुरवण्या मागण्या बाकी असल्याचं बावनकुळेंचं उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोबाईलवरून योजनांवर वॉच असणार. सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. सरकारच्या विविध 26 वेबसाईटचं लोकार्पण. सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार. मला निवडणुकीमध्ये 10-12 कोटी लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल. निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुनी विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत. प्रकाश सोळंकेंचा दावा, त्या व्हिडिओमध्ये लाखांच्या ऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण. भाजपनं विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीमध्ये पाठवली. दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी. 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील सूत्रांची माहिती. विरोधातील महिलाही माझ्यावर फिदा, रुपाली चाकणकरांचं रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर. सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी रोहिणी खडसे टीका करत असल्याचाही टोला. धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे, कारण नसताना धनंजय मुंडेंची बदनामी. भाऊ अजय मुंडेंची प्रतिक्रिया. बीड नंतर लातूर शहरामध्ये गुन्ह्यांची दहशत. 5 जणांकडून एका युवकाला भर रस्त्यामध्ये अमानुष मारहाण. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 5ही गुंडांना अटक. पोलिसांनी आरोपींची धिंडही काढली. जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रांसाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास थेट फौजदारी कारवाई होणार. बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. संबंधित अर्जाची तपासणी पोलीस विभागामार्फत होणार. पुण्यातील सिंहगड संस्थेला महानगरपालिकेचा दणका. 345 कोटींची थकबाकी थकवल्यानं एरंडवणे, कोंढवा, वडगावमधील मिळकतीची कार्यालय सील. नोटिशीनंतर ही थकबाकी ठेवल्यानं कारवाईचा बडगा. पीओपी मूर्तीवरील बंदी सरकारला मान्य. मुख्य न्यायाधीशांच्या आदेशाविरोधात सरकार कोर्टामध्ये भूमिका मांडणार. मंत्री आशिष शेलारांचं मूर्तिकारांच्या महासंमेलनामध्ये आश्वासन. Cancer Healer Center, a new beginning.